मराठी स्टोरी हब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्पर्श तुझा वेडा या कथेचा भाग 6। या अगोदरचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, एकदा नक्की क्लिक करा। तो परत आलाय, पण कोणाच्या रूपात? काळ्या गाडीचा दरवाजा हळूच उघडला आणि पावसाच्या सरीमध्ये एक व्यक्ती खाली उतरली। चेहरा अजूनही अंधारात होता, पण त्याच्या हातात चमकणारी चांदीची अंगठी स्पष्ट दिसत होती। आर्यवर्धनच्या डोळ्यात एक क्षणासाठी भीती चमकून गेली। मायरा त्याच्या अगदी जवळ उभी होती। तिने आर्यवर्धनच्या हाताला घट्ट पकडलं आणि थरथरत्या आवाजात विचारलं, आर्य, हीच ती दुसरी अंगठी आहे ना? आर्यवर्धनने काहीच उत्तर दिलं नाही। त्याची नजर फक्त त्या अनोळखी व्यक्तीवर खिळली होती। त्या व्यक्तीने गाडीचा दरवाजा बंद केला आणि हळूहळू घराकडे चालायला सुरुवात केली। प्रत्येक पावलासोबत मायराच्या हृदयाची धडधड मात्र वाढत होती। 2 वर्षापासून ज्या रहस्यापासून ती पळत होती ते आज तिच्या घराच्या दारापर्यंत येऊन पोहोचलं होतं। आर्यवर्धनने मायराला आपल्या मागे केलं। तू इथेच राहा, तो गंभीर आवाजात म्हणाला। मायरा मात्र त्याचा हात सोडायला तयार नव्हती। नाही आर्य, यावेळी काहीही झालं तरी मी तुझ्या मागे लपणार नाही। 2 वर्ष मी अंधारात जगले आहे। आता सत्य माझ्यासमोर असेल तर ते मी स्वतः पाहणार। आर्यवर्धनने तिच्याकडे पाहिलं। त्या क्षणी त्याला जाणवलं की पूर्वीची घाबरलेली मायरा आता राहिलेली नाही। 2 वर्षाच्या वेदनेने तिला अधिक मजबूत केलं होतं। त्याने तिच्या डोळ्यात पाहत हळू आवाजात म्हटलं, ठीक आहे, पण काहीही झालं तरी माझा हात सोडू नकोस। मायराच्या डोळ्यात पाणी आलं। यावेळी तूही माझा हात सोडू नकोस, ती कुजबुजली। आर्यवर्धनने तिचा हात घट्ट पकडला आणि त्यांच्या त्या स्पर्शात शब्दांपेक्षा जास्त काहीतरी होतं। त्यात दरवाजावर 3 हलके ठोके पडले। घरातील वातावरण पूर्णपणे बदललं। आर्यवर्धनची आई हॉलमध्येच उभी होती। तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती। तिने दरवाजाकडे पाहिलं आणि अचानक तिच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला। काच फुटण्याचा आवाज आला। मायरा दचकली। काकू, तुम्हाला कोणाची अपेक्षा होती? आर्यवर्धनच्या आईने उत्तर दिलं नाही। तिच्या ओठांवर फक्त एकच शब्द आला, नाही। आर्यवर्धनने तिच्याकडे पाहिलं। आई, काय झालं? ती काही बोलण्याआधीच बाहेरून आवाज आला, आर्यवर्धन, इतकी वर्ष झाली तरी तू अजूनही दरवाजा उघडण्याआधी विचार करतोस। आर्यवर्धनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले। त्याने मायराकडे पाहिलं। मायरा त्याच्या चेहऱ्यावरचं ते बदललेलं रूप पाहून घाबरली। आर्य कोण आहे? तो हळू आवाजात म्हणाला। त्याची मला पुन्हा कधीच भेट होऊ नये असं वाटत होतं। दरवाजा उघडला। पावसाच्या धुक्यातून एक चेहरा हळूहळू स्पष्ट झाला। मायरा त्या चेहऱ्याकडे पाहत राहिली। काहीतरी ओळखीचं होतं, पण आठवत नव्हतं। त्या व्यक्तीने थेट आर्यवर्धनकडे पाहिलं आणि हलकंसं हसत म्हणाला, कसा आहेस भाऊ? मायराचा श्वास अडकला। भाऊ? तिने आश्चर्याने आर्यवर्धनकडे पाहिलं। आर्यवर्धन मात्र दगडासारखा उभा होता। अर्णव, त्याच्या तोंडून शेवटी नाव बाहेर पडलं। मायराच्या चेहऱ्यावर धक्का उमटला। तुझा भाऊ? आर्यवर्धनने हळूच मान हलवली। पण मायराला सर्वात मोठा प्रश्न पडला होता। जर अर्णव आर्यवर्धनचा भाऊ होता तर 2 वर्षापासून तो कुठे होता? आणि त्याच्या हातात मायरासारखीच दुसरी चांदीची अंगठी का होती? अर्णवने मायराकडे पाहिलं। त्याची नजर काही क्षण तिच्यावर स्थिर राहिली। मला वाटलं होतं तू मला ओळखशील, मायरा गोंधळून म्हणाली। मी तुम्हाला कधी पाहिलं आहे? अर्णवच्या ओठावर एक वेदनादायक हसू आलं। पाहिलं आहेस, पण तुला आठवत नाही? आर्यवर्धनने लगेच मध्ये येत विचारलं। अर्णव, तिच्याशी खेळ करू नकोस। जे काही सांगायचं आहे ते सरळ सांग। अर्णवने आपल्या हातातील अंगठी आर्यवर्धनसमोर धरली। ही अंगठी आठवते? आर्यवर्धनच्या चेहऱ्यावर ताण आला। हो, अर्णव म्हणाला। ही फक्त अंगठी नाही आर्य, तर ही त्या रात्रीची शेवटची खून आहे। मायराने अंगठीकडे पाहिलं। तिच्या मनात अचानक काहीतरी चमकलं। पाऊस, काळोख, कार आणि कोणीतरी तिच्या हातात काहीतरी ठेवत होतं। मायराने अचानक डोकं धरलं। मला काहीतरी आठवतंय। आर्यवर्धन तिच्याजवळ गेला। मायरा, ती डोळे बंद करून म्हणाली, कोणीतरी माझा हात पकडला होता आणि म्हणत होतं, घाबरू नकोस, मी आहे। आर्यवर्धनच्या डोळ्यात अश्रू आले। तो मी होतो, तो म्हणाला। पण अर्णवने लगेच उत्तर दिलं, नाही आर्य, त्या क्षणी तू तिथे नव्हतास। मायरा डोळे उघडून दोघांकडे पाहू लागली। मग माझा हात कोणी पकडला होता? अर्णव काही क्षण शांत राहिला। त्याने आपल्या खिशातून एक जुना फोटो काढला। हा फोटो बघ। मायराने फोटो हातात घेतला। फोटो धुसर होता, पण त्यात एक पुरुष दिसत होते। पुरुषांचा चेहरा स्पष्ट नव्हता, मात्र त्याच्या हातात तीच चांदीची अंगठी होती। हा फोटो कुठला? मायरा कुजबुजली।
अर्णव म्हणाला, त्या रात्रीच्या काही मिनिटं आधीचा. आर्यवर्धनने फोटो हिसकावून घेतला. हा फोटो तुझ्याकडे कसा? अर्णवने त्याच्याकडे पाहिलं, कारण मी त्या रात्री तिथे होतो. मायराने त्याच्याकडे पाहिलं, मग तू मला वाचवलंस. अर्णवच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. मी प्रयत्न केला होता. आर्यवर्धन संतापला. मग 2 वर्ष गायब का होतास? अर्णवने त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, कारण मला गायब केलं गेलं होतं. घरात अचानक शांतता पसरली. आर्यवर्धनची आई खुर्चीवर बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मायरा तिच्याजवळ गेली. काकू, तुम्हाला हे सगळं माहीत होतं? तिने थरथरत्या आवाजात विचारलं. आर्यवर्धनची आई काही क्षण गप्प राहिली आणि मग म्हणाली, मला फक्त एवढंच माहीत होतं की त्या रात्री काहीतरी भयंकर घडलं, पण माझ्या मुलांना काय झालं हे मला कधीच पूर्ण सांगितलं गेलं नाही. अर्णव अचानक म्हणाला, आई, तुला सत्य माहीत आहे, फक्त तू ते स्वीकारायला घाबरतेस. आर्यवर्धनने त्याच्याकडे पाहिलं. कुठलं सत्य? अर्णवने उत्तर दिलं नाही. त्याने फक्त घराच्या वरच्या मजल्याकडे पाहिलं. या घरात अजूनही त्या रात्रीची एक वस्तू लपवून ठेवली आहे. मायरा चकित झाली. कुठली? अर्णव म्हणाला, ती वस्तू मिळाली तर तुला कळेल की अपघात कोणी घडवला. आर्यवर्धनने लगेच वरच्या मजल्याकडे धावला. मायरा आणि अर्णव त्यांच्या मागे गेले. आर्यवर्धनने एक जुनं कपाट उघडलं. आता अनेक फाईल्स होत्या. त्याने एक एक फाईल बाजूला केली. अचानक त्याच्या हाताला एक काळा लिफाफा लागला. त्याने तो बाहेर काढला आणि लिफाफ्यावर फक्त 2 शब्द लिहिले होते, मायरासाठी. मायराने ते पाहताच तिचं हृदय जोरजोरात धडधडलं. माझ्यासाठी? आर्यवर्धनने लिफाफा उघडला. आत होतं एक छोटंसं पत्र होतं. पत्रावरती अक्षरं पाहताच अर्णव मागे सरकला. ही अक्षरं तो कुजबुजला. आर्यवर्धनने विचारलं, काय? अर्णवने पत्राकडे पाहत विचारलं. उत्तर दिलं, ही अक्षरं मी 2 वर्षापूर्वी पाहिली आहेत. ज्याने मला कैद केलं होतं त्याच माणसाने ही अक्षरं लिहिली होती. मायरा थरथरत्या आवाजात म्हणाली, मग पत्रात काय लिहिलं आहे? आर्यवर्धनने पत्र उघडलं. त्यात लिहिलं होतं, मायरा, जर हे पत्र तुझ्या हातात आलं असेल तर समजून घे की आर्यवर्धनला अजूनही पूर्ण सत्य माहीत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस, कारण त्या रात्री तुझं आयुष्य वाचवणारा माणूस तो नव्हता. मायराच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हळूच आर्यवर्धनकडे पाहिलं. आर्य, मग तू मला त्या रात्री वाचवलं नव्हतंस? आर्यवर्धन काहीच बोलला नाही. मायरा त्याच्याजवळ आली. मला खरं सांग. आर्यवर्धनने डोळे मिटले आणि काही क्षणांनी त्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, नाही मायरा, त्या रात्री तुला वाचवायला मी उशिरा पोहोचलो होतो. मायराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग मला वाचवलं कोणी? आर्यवर्धनने अर्णवकडे पाहिलं आणि अर्णवच्या चेहऱ्यावर एक गूढ शांतता होती आणि तो हळू आवाजात म्हणाला, ज्याच्यापासून तू आजपर्यंत घाबरत आलीस त्यानेच तुला त्या रात्री वाचवलं होतं. मायरा स्तब्ध झाली. आर्यवर्धनच्या चेहऱ्यावर धक्का उमटला आणि त्याच क्षणी खाली ठेवलेला अर्णवचा फोन वाजला. स्क्रीनवर फक्त एक मेसेज होता, खेळ अजून संपलेला नाही. पुढची भेट मायरासोबत एकटीची असेल. अर्णवने फोन आर्यवर्धनपासून लपवण्याचा प्रयत्न केला, पण मायरा ते पाहून गेली होती. तिने अर्णवकडे पाहिलं आणि विचारलं, तू मला एकटीला कुठे भेटणार आहेस? अर्णव शांत राहिला आणि त्या क्षणी मायराला पहिल्यांदाच जाणवलं, कदाचित या घरात सर्वात मोठं रहस्य आर्यवर्धन लपवत नव्हता. ज्याच्यावर संशय घेतला तोच तिचा रक्षक होता. मायराचा प्रश्न ऐकून अर्णव काही क्षण तिच्याकडे नुसता पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर ना आश्चर्य होतं ना भीती, फक्त एक विचित्र शांतता होती. तुला खरंच जाणून घ्यायचं आहे? त्याने हळू आवाजात विचारलं. मायरा एक पाऊल पुढे आली. हो, कारण गेली 2 वर्ष माझ्या आयुष्यात जे काही घडलं त्यामागे सत्यापेक्षा जास्त खोटं होतं. आता मला कुणाच्याही सावलीवर विश्वास ठेवायचा नाही. मला फक्त सत्य ऐकायचं आहे. आर्यवर्धन तिच्या जवळ येऊन उभा राहिला आणि यावेळी मी तुझ्यासोबत आहे असं तो म्हणाला. अर्णवने मायराकडे पाहिलं आणि आपल्या खिशातून एक छोटी किल्ली बाहेर काढली. ही त्या जागेची किल्ली आहे जिथे तुला त्या रात्री नेण्यात आलं होतं. मायरा थिसली. कुठली जागा? अर्णव म्हणाला, शहराच्या बाहेरचा जुना फार्म हाऊस. आर्यवर्धनच्या चेहऱ्यावर अचानक ताण आला. अर्णव, त्या जागेचा उल्लेखही करू नकोस. अर्णवने त्याच्याकडे पाहिलं. मग तिला कधीच सत्य कळणार नाही. मायरा दोघांकडे पाहत म्हणाली, मी तिथे जाणार. आर्यवर्धनने लगेच तिचा हात पकडला. नाही. मायरा त्याच्याकडे वळली. का? कारण तिथेच त्या रात्री सगळं सुरू झालं होतं, म्हणूनच मला तिथे जायचं आहे. आर्यवर्धन तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला. तिच्या आवाजात भीती होती, पण त्यापेक्षा सत्य जाणून घेण्याची इच्छा मोठी होती. शेवटी त्याने दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, पण तू एकटी जाणार नाहीस. मायरा हलकसं हसली. मला माहीत होतं तू मला एकटी जाऊ देणार नाहीस. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील वातावरण पूर्ण बदललेलं होतं. आर्यवर्धनची आई मायरासाठी नाश्ता बनवत होती. ती वारंवार मायराकडे पाहत होती, जणू काहीतरी सांगायचं होतं, पण शब्द सापडत नव्हते. शेवटी तिने मायराचा हात हातात घेतला आणि म्हणाली, मला माहीत नाही तू मला कधी माफ करशील की नाही, पण एक गोष्ट सांगते, माझ्या मुलावर विश्वास ठेव. मायरा शांतपणे म्हणाली, काकू, मला आर्यवर विश्वास ठेवायचा आहे, पण त्याने मला पुन्हा काही लपवलं तर?
आर्यवर्धनची आई त्याच्याकडे पाहून म्हणाली, मग त्याला तुझा विश्वास गमवावा लागेल. वर्धनने त्या शब्दांकडे पाहत मान खाली घातली. मायरा त्याच्याकडे पाहून हलकेच म्हणाली, मला तुझ्यावर प्रेम आहे आर्य, पण प्रेमापेक्षा सत्य माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आर्यवर्धन तिच्याजवळ आला आणि माझ्यासाठी तू. तिने तिच्या हातावर हलकासा स्पर्श केला. मायरा त्याच्याकडे पाहत राहिली आणि काही क्षणांसाठी दोघांमध्ये सगळे प्रश्न, सगळे आरोप आणि सगळे रहस्य विरून गेले. पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांच्या या शांत क्षणावर कुणाची तरी नजर होती. फार्म हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्यावर अर्णवची गाडी पुढे होती आणि आर्यवर्धनची गाडी मागे. मायरा खिडकीतून बाहेर पाहत होती आणि प्रत्येक वळणासोबत तिच्या मनात जुन्या आठवणींचे धुसर तुकडे उमटत होते. अचानक तिला एक विशिष्ट झाड दिसलं आणि ती दचकली. आर्य, गाडी थांबव. आर्यवर्धनने ब्रेक लावला. काय झालं? मायरा गाडीतून खाली उतरली आणि त्या झाडाकडे ती पाहू लागली. मी हे झाड आधी पाहिलं आहे. आर्यवर्धन तिच्या जवळ आला. आणि कुठे? मायरा डोळे मिटून आठवण्याचा प्रयत्न करू लागली. त्या रात्री मी इथेच उभी होते. कोणीतरी माझा हात धरला होता. मी रडत होते आणि कोणीतरी मला म्हणलं होतं, आर्यवर्धनवर विश्वास ठेवू नकोस. आर्यवर्धनचा चेहरा गंभीर झाला. तो आवाज पुरुषाचा होता. मायरा म्हणाली, हो. अर्णव दुरून हे सगळं ऐकत होता. फार्म हाऊसच्या गेटजवळ पोहोचल्यावर अर्णवने किल्लीने कुलूप उघडलं. दार उघडताच जुन्या लाकडाचा आणि ओलसर मातीचा वास आला. मायरा आत पाऊल ठेवताच तिच्या अंगावर शहारा आला. काहीतरी तिला इथे ओळखीचं वाटत होतं. भिंतीवर एक जुना फोटो लावलेला होता. मायरा त्याच्याजवळ गेली. फोटोमध्ये आर्यवर्धन आणि अर्णव लहानपणी उभे होते आणि त्यांच्यामध्ये एक तिसरी व्यक्ती होती. मायराने फोटोवर बोट ठेवलं. हा कोण? अर्णवने उत्तर देण्याआधी आर्यवर्धन म्हणाला, आपले वडील. मायरा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. पण तुझ्या वडिलांचं निधन तर अनेक वर्षापूर्वी झालं ना? आर्यवर्धनने मान हलवली. हो, अर्णव हळू आवाजात म्हणाला. पण त्यांच्या मृत्यूची कहाणीही तितकी साधी नव्हती. मायराला अचानक जाणवलं की या कुटुंबातलं रहस्य 2 वर्षापूर्वीपासून सुरू झालेलं नव्हतं. त्यांची मुळं खूप खोल होती. आर्यवर्धनच्या वडिलांच्या मृत्यूशी, अर्णवच्या गायब होण्याशी आणि त्या अपघाताशी कदाचित एकच धागा जोडलेला होता. तिने आर्यवर्धनकडे पाहिलं. तू मला हे कधीच सांगितलं नाहीस. आर्यवर्धनने नजर खाली केली. कारण मला वाटलं होतं की भूतकाळ तुला माझ्यापासून दूर करेल. मायरा त्याच्याजवळ आली. भूतकाळापासून मला दूर ठेवून तू मला वर्तमानातही एकटं केलंस. आर्यवर्धनच्या डोळ्यात पाणी आलं. माफ कर. मायरा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग त्याचा हात हातात घेतला. मला माफीपेक्षा तुझी साथ हवी आहे. आर्यवर्धनने तिच्या कपाळावर हलकासा स्पर्श केला. यावेळी शेवटपर्यंत. तेवढ्यात अर्णवने एका खोलीचा दरवाजा उघडला. इथे या. खोलीच्या आत एक जुना टेबल होता. त्यावर धुळीने झाकलेली डायरी ठेवली होती. अर्णवने ती उघडली आणि पहिल्या काही पानावर तारखा होत्या. शेवटच्या पानावर मात्र एक वाक्य लिहिलं होतं, जर माझ्या मुलांपैकी कोणाला हे सापडलं तर त्याने आर्यवर्धनवर विश्वास ठेवू नये. मायराने ते वाक्य वाचलं आणि आर्यवर्धनकडे पाहिलं. आर्यवर्धन स्वतःही हादरला होता. हे बाबांचं अक्षर आहे, तो म्हणाला. अर्णव म्हणाला, हो. आणि ही डायरी मला 2 वर्षापूर्वी सापडली होती. आर्यवर्धन संतापला. मग मला का नाही सांगितलंस? अर्णवने उत्तर दिलं, कारण त्याच रात्री माझ्यावर हल्ला झाला. अचानक बाहेर गाडीचा आवाज आला. तिघेही शांत झाले. आर्यवर्धनने खिडकीतून बाहेर पाहिलं. दूरवर एक काळी कार उभी होती आणि आपल्या मागावर कोणी आलंय, तो म्हणाला. अर्णवने दिवे बंद केले. मायरा आर्यवर्धनच्या जवळ आली. त्याने तिचा हात पकडला. घाबरू नकोस. ती कुजबुजली. मी घाबरत नाही, पण मला जाणवतंय की आपण खूप मोठ्या गोष्टींच्या जवळ आलो आहोत. काही मिनिटांनी बाहेरची कार निघून गेली. पण जाताना खिडकीतून एक लिफाफा आत फेकला गेला. आर्यवर्धनने तो उचलला. आत एक फोटो होता आणि त्या फोटोमध्ये मायरा आणि अर्णव एकत्र उभे होते. पण फोटो पाहून मायरा हादरली, कारण तिला अर्णवसोबतचा तो क्षण अजिबात आठवत नव्हता. हा फोटो खोटा आहे असं ती म्हणाली. अर्णव शांतपणे म्हणाला, नाही, हा खरा आहे. मायरा त्याच्याकडे वळली. मग मला तो आठवत का नाही? अर्णवने उत्तर दिलं, कारण त्या रात्रीनंतर तुझ्या आठवणींमधून काही भाग जाणीवपूर्वक मिटवण्यात आला होता. वर्धनने अर्णवचा कॉलर पकडला. तुला हे सगळं आधीपासून माहीत होतं? अर्णवने त्याचा हात दूर केला. मला शंका होती, खात्री नव्हती. मायरा दोघांच्या मध्ये आली. बस, मला तुमच्या दोघांच्या भांडणापेक्षा सत्य हवं आहे. तिच्या आवाजातील वेदना पाहून दोघेही शांत झाले. अर्णवने हळू आवाजात सांगितलं,
मायरा, त्या रात्री तू माझ्यासोबत होतीस. तू मला काहीतरी सांगणार होतीस, पण त्याआधीच कुणीतरी मागून माझ्यावर हल्ला केला. मी बेशुद्ध पडलो आणि तुला घेऊन दुसरा माणूस तिथून निघून गेला. त्यानंतर मला 2 वर्ष एका ठिकाणी कैद करून ठेवलं गेलं. मायराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग मला कोण घेऊन गेलं? अर्णवने तिच्याकडे पाहिलं. तुला वाटतंय तो बाहेरचा शत्रू होता, पण तो आपल्या कुटुंबाला खूप जवळचा होता. आर्यवर्धनने अचानक डायरीचं शेवटचं पान उलटलं. तिथे एक नाव अर्धवट लिहिलं होतं. फक्त 3 अक्षरं स्पष्ट होती. विक्रम. आर्यवर्धनचा चेहरा पांढरा पडला. हे नाव? त्याच्याकडे पाहत म्हणाली, कोणाचं आहे? आर्यवर्धन काही बोलला नाही. अर्णवने त्याच्याकडे पाहून हळू आवाजात म्हटलं, आपल्या वडिलांचा सर्वात जवळचा मित्र विक्रम. आणि त्याच क्षणी आर्यवर्धनच्या फोनवर एक मेसेज आला. डायरी उघडलीत, आता पुढचं पान उघडू नका, कारण त्या पानावर तुझ्या आईचं नाव आहे. मायराने मेसेज वाचला. आर्यवर्धनने आईचा विचार करत डोळे मिटले आणि पहिल्यांदाच त्याच्या मनात एक भयंकर प्रश्न उभा राहिला. माझी आई खरंच या सगळ्यापासून अनभिज्ञ आहे, की तीच इतकी वर्ष काहीतरी लपवत आहे? तर फ्रेंड्स, आजच्या या भागात आपण पाहिलं की मायराला 2 वर्षापूर्वीच्या त्या काळोख्या रात्रीशी जोडलेलं आणखी एक मोठं सत्य समोर आलं आहे. अर्णवच्या हातातील दुसरी चांदीची अंगठी, जुनं काळं पत्र आणि त्या रात्रीच्या अपघातामागे दडलेलं रहस्य, या सगळ्यामुळे मायराच्या मनात आता एकच प्रश्न आहे. तिने आजपर्यंत ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्यावरच खरंच विश्वास ठेवता येईल का? पण खरी धक्कादायक गोष्ट म्हणजे या रहस्याचा धागा आता आर्यवर्धनच्या कुटुंबापर्यंत पोहोचला आहे. अर्णवने सांगितलेल्या गोष्टीमुळे मायरा आणखी एका मोठ्या प्रश्नासमोर उभी राहिली आहे. 2 वर्षापूर्वी नेमकं काय घडलं होतं? त्या रात्री मायराला वाचवणारा व्यक्ती कोण होता? आणि तिच्या आठवणींमधून काही गोष्टी का गायब आहेत? आता आर्यवर्धन आणि मायरा सत्याच्या अगदी जवळ आली आहेत. पण ज्या क्षणी त्यांना वाटतंय की रहस्य उलगडणार आहे, त्याच क्षणी आर्यवर्धनच्या आईचं नाव या सगळ्या प्रकरणात आता समोर आलं आहे. मग खरंच आर्यवर्धनची आई निर्दोष आहे का? की 2 वर्षापासून तीही एखादं मोठं सत्य लपवत आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, विक्रम कोण आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला मिळतील स्पर्श तुझा वेडा या कथेच्या पुढील भागात. तोपर्यंत जर ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही कथा जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशीच रोमॅन्टिक, भावनिक आणि सस्पेन्सने भरलेली कथा पाहण्यासाठी आपल्या मराठी स्टोरी हब या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेलं जॉईन बटनसुद्धा नक्की क्लिक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा, तुमच्या मते आर्यवर्धनची आई खरंच निर्दोष असेल का? पुढच्या भागात रहस्य आणखी गडद होणार आहे. तर भेटूया स्पर्श तुझा वेडा या कथेच्या भाग 7 मध्ये. तोपर्यंत कथा ऐकत राहा, प्रेमावर विश्वास ठेवत राहा. धन्यवाद.